ते सारं जाऊ दे, एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? कसं आहे का? अगं मग चला तर चला चला बाजाराला जायचं खरं आहे ग. आता घेत नाही काय ते सांगायला नको. काय सांगितलं पाहिजे कशी निवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरोळी कशी बरं देऊ? छास ऐकलं का? हो हो तिचा तुम्हाला होते का भास? नाही ना बाई सांग पुढे. काय बोललीस? आज नाही तू छटासच आहे. बाय 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 बाय. कशाला आले काय? अगे बाई तशी मी आहे अजून तर निताट. तशी मी आहे अजून तर निताट. माझं वय झालंय नाही अजून 60. परत जर का पोलीस मला घेरली तर भाषा चालेल सगळे बाजारात जायचंय ना. अगं मग काय घेतलं ते सांगितलं नाही. सकाळी रामाची कोणती पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या माळाची मी आरोळी कशी परत देऊ? वा 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 तिनं घेतलंय ताक. काय जुळवून आणला नाही? तिला सांगितलं ना माझ्याशी तशी आहे अजून तर मी ताक. तेव्हा म्हणते मला वा बाई वाचाय किती वाचेल जरा बाजूला होती का? तरीची चालायचो बाई काय घेतलं काय बाजाराला? नको सांग दही हातावर आहे की काय? ऐकतोय हा हो तुझ्या ह्यांनी कधी घेतलेलंच नाही. काय वाटतं पाय हात करत आले घरात दही बरोबर आहे. ह्या कोण आहे? मुख्यमंत्री. आपले मुख्यमंत्री कोण आहे? बरोबर आहे. आता सांग चंद्रा 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 काय विचार लगेच की नाही? हो आता ते सांग. अगं मावशी
मावशी मी केलं घेतलं लोणी. लोणी कशी तरीच म्हटलं दादा नो म्हटलं गोकुळातून काही दूध तूप लोणी सगळं कुठे जात काय काय लोण्यासारखी लोणी तू विकायला घेतलंस लोणी. मी केलं घेतलं लोणी आणि माझ्याकडे पाहू नका कोणी. कलाकारांना सहकार्य करायचंय. अजून कार्यक्रम उत्साहात होईल. चला आता येऊ दे हवा. अगं मावशी जरा थांब. नमन कलेतील उगवता तारा, नमन कलेतील उगवता तारा, उत्कृष्ट कलाकार श्रीधर दादा आगरे याच करून मावशी तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं नाव घ्यायचं. श्रीधर आगरे. श्रीधर दादांचं नाव घेणे आहे का? खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त. बरोबर आहे ना ताईनो? खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त. पण आता संधी चालून आले तर होऊ द्या मनसोक्त. हो कार्यक्रम करता करता आम्हा दोघांची मैत्री होती घट्ट. पण माझी एंट्री होता क्षमी श्रीधरराव प्रेमातच पडले चक्क. नाव घेण्याचे बक्षीस देण्यासाठी इथपर्यंत येण्याचे घेतले खूप कष्ट. अशी आहे माझी आणि श्रीधररावांच्या प्रेमाची गोष्ट. प्रेमाची गोष्ट. मयुरेश वरेकर यांच्याकडून तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं नाव घ्यायचंय. मयुरेश राव कुठे आहे तुझे? असू दे तिथे असं नाव आहे का? मयुरेश राव नाव आहे का? तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. आकाश निळत असतं बरं का. आणि त्यात तारे सुद्धा असतात. हा तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. नाव घेते ही मावशी आता लक्ष द्या सारे. अहो नाव घ्या नावात काय असतं? नाव घ्या नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासू पण, सुनेचे सून पण, नंदेचे नणद पण, थोरांचे थोर पण, मोठ्यांचे मोठे पण आणि लहानांचे लहान पण. बरोबर आहे की नाही? नाव घ्या नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासू पण, सुनेचे सून पण, नंदेचे नणद पण, थोरांचे थोर पण, मोठ्यांचे मोठे पण आणि लहानांचे लहान पण. नाव काय बोललात? पण मयुरेश राव तुम्ही कधीही आणि काहीही म्हणा. तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. चेतन तेरे देसाई खास सारखे मागून माझं नाव घे. चेतन तेरेसाई यांचं खणखणीत असं नाव घे बघू. चेतन राव काय मावशीला इथं ठेवायचं इरादा आहे की काय? असू दे चेतन राव मागे आहेत ना मग नाव ऐका. तर नसतात तेव्हा पोरी तेव्हा मावशी सत्ते. आता आता अशा पोरीने लाली लिपस्टिक पावडर लावल्यावर आम्हा म्हाताऱ्या बायकांना साधी पावडर तरी लावायला पाहिजे की नाही? म्हणून म्हणते नसतात तेव्हा पोरी तेव्हा मावशी सत्ते. नाव काय बोललात? चैतन.
वाटतात जेव्हा पोरी तेव्हा मावशी सकते आणि चेतन लाव नंतर पाठीमागे भेटा तुमची बरोबर सर्व्हिसिंग करते. हा राधे तू काहीतरी बोलत होती. अगं मग असं काय नेलीचं कशा काय आणि पाटक्यात काय एवढा हट्ट आणि माझ्याशी अरे काय यार पोरीनो तर मथुरेचे आहे वळणावळणाची वाट. मथुरेची आहे वळणावळणाची वाट. माझ्याकडे आहे का? काल माझ्याकडे कुठला होता आणि जाम नुसता पिसालेला. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे. मिलिंद मंगेश मालक गाव आगवे, मिलिंद मंगेश मालक गाव आगवे यांच्याकडून आमच्या सुंदर गायिका प्रतीक्षा घाणेकर यांच्या सुंदर गायकीसाठी या आपण अरे मी बोल ना देव बाप्पाने काय सांगितलं काय सांगितलं मला ऐकायला पण काम झालं. अरे पण तू आलास कामगिरी केलीस तर मजा आहे. असं आहे काय कामगिरी काय आहे सांगतोय. कान देऊ नाही कान देऊनच ऐकतोय. 16 बरं ना 108 गोपीकांचा मेळा 180 गोपीका 108 गोपीकांचा मेळा काटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललेला आहे. काटमाट काय बरोबर आहे. लाली पावडर लावून मथुरेच्या बाजारी जात आहे. आणि ही सर्व कामगिरी करायची आहे. मी काय बोलतो तुझ्या बापाचा काय जातो. अरे बाबा माझ्या बापाचं काय जात नाही तुझ्या बापाचं काय जात नाही पण आपल्या गोकुळातले दैवत जात मथुरे. लक्षात घे आता माझ्या मी थोडे मी काय बोलतो त्या गोष्टीचे 16 शस्त्र 108 आणि आपण किती जण तू आणि मी 2 जण आणि ही कामगिरी दोघांची होईल तुझ्या अरे माझ्या गावात मी तुझ्या मागाय. अरे काय अरे तू मागाय लक्ष कार्य याचं बरं तुझ्या भरोश्यावर लवकर लवकर ये. पायांचा आपण डोकं चालव अडवायची कशी ती बघ. कुठले हे यांचा काय काम आहे आता झोपायला लागले आपण झोपायला लागले कामगिरी करू शकत नाही. विचार कर ताण दे मेंदूला ताण दे काय काय म्हणजे आता माझ्या लक्षात आलं माझा पोरगा आहे तुझा गोटी आणलाय. अरे त्याला सोबत पाठवले मी इकडे आलो तुला कोण येऊ काय सांगतोय तुला
मी काय म्हणतो माझा गोट्या माहिती आहे का नाही? तुझा गोट्या माहिती आहे मला. गोट्याचे एक मित्र आहे. गोट्याचा तू मित्र पण आहे. होय. हा. चोत्र्या. चोत्र्या. एक नंबर. मूर्ती एवढीच आहे. हा. पण कीर्ती बघशील ना. काय बोलतोय? मग? नाव म्हणून काय बोलतोस काय? एक नंबर. बघीन. एक नंबर. मग वेळ कशाला? फक्त एकच प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे? अरे घाल सगळे. काय? कोणाच्या काजूवर, हा. कोणाचं आंब्याचं. तुझं सपना. हो. आता चौथी आले काकड्या. नाही, नाही नाही डबल भेटेल. हे पण बरोबर आहे. पण मी काय म्हणतोय आधी हात मारून बघतो. मी काय म्हणतोय आता माझ्या लक्षात आलं तू इथे जवळच असेल. जवळच असेल. तू हात मारतोस का मी हात मारून बोलून घेऊ? असं कसं वेगळं मस्त नाही. तू हात मार. तू हात मार. मार. तू हात मार. हो हो हो. माझं कसं आहे? बारका बरं आला. हात दे काय? येणार. कोणाचा पण आवाज असते. आवाज येणार. होय होय. हा मार मार. अरे चोत्र्या. दोन वेळ भात खायला. दोन वेळ. सर्वात मोठा आवाज माझा एवढाच आहे. त्यापेक्षा जर तुझा असेल तर तू मार. मार बघतो. अरे एक चोचऱ्या. त्याला फुकट वाढायला घ्यायला पाहिजे. हा? अरे एक चोचऱ्या. अरे हाय सुंदर. अरे बाबा धुरं तिकडे ठेवा आणि पहिल्यान गोकुळात ये. भरपूर मजा आहे. होय होय होय. लगेच ये. मी काय म्हणतोय आवाज द्यायलाय. लगेच येणार. लगेच येणार. हे काय? अरे येणार. काय तुझ्या गोट्याचा मित्र आहे? काय बरोबर येणार, येणार. करे करे पेंड सुदामा. करे करे पेंड सुदामा. अरे तू बोलवतोस मला. गाय माझी चुकली का फिरावर चराणारा. गाय माझी चुकली का फिरावर चराणारा. धुपगाल त्याला. मेला धूर असं करू नका. जीव जायचा.
घाल धूप घाल घाल धूप घाल धूप. म्हणजे हा देव बोलतोय. मी काय म्हणतोय देवांवर, तुम्ही आलात बरोबर आहे. हे हल्लीचं देव मी काय बोलतोय खरोखर देव असतील. मी आता बोलतोय ना, मी काय सांगतोय तुला, आत्ताचं देव आहेत ना ते साधे नाही. नारळावर काय नारळावर? अरे नारळावर हल्ली भेंड्या पण देव आता. अरे मी काय सांगतो, हा माझ्या पुढे बोलतोय. अरे काय माहिती आहे, आत्ताचं कसं माहिती आहे, आणि लोक आहे ना 2 वर्ष 3 वर्ष मारतात. त्या मुलं कसं सैल पिसाळले. यांचा पण तसंच आहे. आता आलेत ना भर भर मांड भर त्याचा मांड भर. मी आता बरोबर येतो. तर मी काय म्हणतोय देवालो, चक्कर येते. होय होय होय. अरे बाबा हो हो. ते दुपारात किती रुपयाचे माहिती आहे काय? काय दुपार जातोय. अरे आपल्याला परवडणार नाही. लोटायची यायची. मी काय म्हणतोय देवाला, तुम्ही आमच्या दरबारात आला बरोबर आहे. मी काय म्हणतोय, आलो तर आलो, काय ह्याला नाही इथून झालं. मला रे चायनीज लागल. या बाया मेट्रोवरून आले दिसतायत. तर मी काय बोलतोय देवालो, मला चायनीजशिवाय दुसरं काय जमायचं नाही. दुसरा चिकन चिल्ली चालेल. मी काय म्हणतोय, चायनीज आणि चिकन चिल्ली पाहिजे ना. मी काय बोलतोय, काय ह्याला नाही जाल तुम्ही. हे मी काय म्हणतोय, हा. खरोखर देवात काही परीक्षा घेऊन काय त्याची? काय म्हणतोय, हे एवढं चालेल काय? चालेल ना. हा? तू घे का नाही, हो. घे घे घे. देवानू हा हो देवानू, एक प्रश्न विचारू काय? तोंडान बोला, तोंडान बोला. हा? चार. थांब बाबा, हो हो. मी काय बोलतोय, हा माझा पोरगा माझा माझा म्हणजे ह्याचा पोरगा. माझा पोरगा हा रत्नागिरी कॉलेजला आहे. नाही रत्नागिरीत टाकलं. मग एवढा पैशावर नाही तू? पॉलिटेक्निक रत्नागिरीचा आहे. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर. मग तुझा पोरगा रत्नागिरीत कॉलेजला आहे. अरे सकाळी येतो, सकाळी येतो. गाडी घेतो, नवीन गाडी घेतली आता. आता परवा घेतली? मग एमटी घेतली एमटी. त्यापेक्षा हेलिकॉप्टर द्यायचं. गाडी घेतो, पैसे मागतो. पैसे मागतो. आज 500 द्या, उद्या 1000 द्या, काय 2000 म्हणतोय? द्या. हा. आपलं काय कॉलेजची फी भरायची असते. बरोबर आहे, बरोबर आहे. आत्ताच्या पोरगा पोरांची शिकतोय, आम्ही नाही शिकलो. बरोबर आहे. पोरगाला शिकवूया. शिकू दे. आज कुठला हा पेपर आहे, उद्या कुठला तो पेपर आहे. बरोबर आहे. आज ह्यानी मागितला द्या, त्याने मागितलं देतोय. बापसांना पैसे पण एक दिवस भरतो. म्हटलं गंमत केली. हा एक दिवस गंमत केली. काय केलं? कॉलेजला फोन लावला. बरोबर आहे, सारखं पैसे मागताव कसले? बरोबरच आहे. ऍडमिशन भरलाय, हा पैसे कसले मागताव? बरोबर आहे. मग ते काय म्हणतात, हा. तुमचा पोरगा महिनाभर शाळेत आणि कॉलेजला आली का नाही? तुझा पोरगा महिनाभर कॉलेजला गेला. अरे कॉलेजला महिनाभर गेलेलो नाही. त्याला असा शिरसाई होता होता मग. आणि मला काय माहित, आता जर मी फोन केला नसता मला काय समजलं नसतं. मी काय मी म्हणतो? आपला मागतोय, पैसे देतोय. देव आले तर आहे. म्हणून तुला देव फिरून देव. हे देव पण भारीतले दिसत आहे. देवानू, माझा पोरगा कॉलेजला जात नाही. हा मग तो नक्की जातो कुठं? मला सांगितलं काय? थांबा थांबा. चार पोरींना घेऊन गणपती पुण्याला जातो. मी काय बोलतोय, म्हणजे 4 पोरीला फिरवतो. मी 5 वर्षाची पोरगी सुटतोय. नाही काय एखादी पोरगी. पण तुझ्या पोरगा 4 पोरी. तुझ्या आता कुठे असेल तू विचार. आता कुठं आहे? साधारण साधारण काय काय? दिसत? आता रे पोरे मला दिसत आहे. कुठं दिसत काय आहे? तुला तो सांगा. तो गणपती पुलावर बीचवर एका नारळाच्या झाडाच्या पाठी उभा आहे. देवाने एकदम सांगितली. नक्की काय? नक्की काय म्हणजे आता एवढं बोलतायच त्याला, त्याला उपाय विचारायचो. उपाय विचारून घेतो. देवानू, हा तुम्ही म्हणता ते सगळं खरं. बरोबर आहे. अरे याला आता सुधारायला उपाय काय आहे? काय 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 तुमच्याकडं? उपाय आहे. काय उपाय तो लगेच सांगा. सांगा. तुझ्या रे पोरग्याला सांग. काय सांगू? काय? त्या 4 पोरी मला दे.
दोन वर्षाची मला द्या. बहुतेक यांची परिस्थिती गंभीर दिसते. सांग, काय सांगतो? काय सांगू सांग. चार पुढे घेऊन जाणार. बरोबर आहे. मग केली होती बाई. पैसा गेला. बापसानच खर्च आहे. मी काय म्हणतो हा. 4 काय आम्हाला जमणार नाही. एखादी जमल चालेल काय? नाही जाणार. केलं 4 घेऊन जाणार. 2 तरी लागतील. मी काय म्हणतो एक आपण देऊ. एकावर सौदा करू आपण. एकावर सौदा. मी काय म्हणतोय देवाला तुम्ही म्हणता तसं मी बघतो. मी उद्या पासाला जाऊन बसतो पुढे सांगतो. मी काय म्हणतो शांत घ्यायला काय घ्या. शांती घ्यायला काय घ्यायला. माझा रे एक गजर करा. आज जर मला कसं सांगितलं असता तर आता खूपच पोचलं असतं देव. हा मी जागेवर बसले असते. मी गजर घेतो तू बाजूला गजर घे, चांगला काही गजर. लगेच घेतो. हे म्हणजे झटके गेले म्हणजे. स्वयंपाक करतो अरे ह्या बाया काय मागतात. साजनी माझ्या बाया भुकेल्या साजनी माझ्या बाया भुकेल्या साजनी माझ्या बाया भुकेल्या साजनी माझ्या बाया भुकेल्या माझ्या माय बहिणी माझ्या बहिणी माझ्या माय बहिणी माय बहिणी माय बहिणी माय बहिणी माझ्या माय बहिणी माय बहिणी साजनी भुकेल्या भुकेल्या साजनी भुकेल्या भुकेल्या मला पाणी पाजायची वेळ आली. पाणी घेऊन होय होय सेवा पाणी पाजायचं आहे. म्हणजे दूध गेलं ह्याच्या पडत लोकांचं पाय दुखत तुमचा कंबरडा नाही बोलला काय म्हणता. पाणी सप्लाय आयोजकांना विनंती आहे पाणी घेऊन या. पाणी मी काय म्हणतोय आता चिपळूण जातो नगरपालिकेत मी बंब घेऊन येतो पाण्याचा. आयोजकांनी जरा बॅक स्टेजचा संपर्क साधायचा. खरंच पाण्याची व्यवस्था करायला जरा उभं राहा नंतर पाचतात बाई बाई जीव सोडायला नवीन घेतलाय एसटीडी घेतलाय. याला नाही समजलं. लहान आहे. बाजूला मी काय म्हणतो एवढा उशीर का काय सांगतो
तुला काय झालं काय? आणि जेव्हा तू आवाज दिलास ना म्हणजे मी हो हा तेव्हाच मी तिकडनं धंदळत तेवढा आलो हा आणि अधिक माझा अंग संचारला. काय म्हणतोय? हो पण मी काय म्हणतोय, तू एवढं तिकडे धावत आलास, तुला 5 मिनिटं वेळ नाही का? ते नाही अरे कशाला विचार सांगतो तुला मी? कशाला हा नाडा भान लोकतो, तू आता काय वेळ नाही का? माझा नाडा लहान असतो का? मला त्रास आहे कसला मला त्रास आहे कसला नाही सांगणार. काय रे? अरे आठ टाकणा लोक बघतात. अरे नको रे का? आज टाकायची बाबू खात नाही मी म्हणतो मला राहू दे. माझे त्रास करून पाण्यात गेले तू जबाबदारी घेणार आहेस? माझ्याकडे विष खायला पैसे नाही. हा मी जातो देवा. तुझ्या नाना तुझ्याकडे घे पुस्तक काहीतरी कर. मी काय म्हणतात तुला इथे येणार उशीर झाला. सांगितलं ना हा? कसा चालू तर राहणार तुझे राहणार तुला हो तुला घेऊन आलाय का तिकडे काय? त्यात काय झालं माहितीये काय गडबड? अरे माझी ती गाय हा ती याची बाई नाही परवा बाई ती. ए मेले गाय नाही गाय त्याचा दोष नाही काम इकडचं पण नाही. बाई गाय याला हा म्हणतो बाई. बाय नको बघू लवकर नशील म्हणजे काय गायला काय झालं तिचं? जी गाय आहे ना हा. गाय हा राहत नाही हा. ना त्याच्या वाड्यात गेली होती. का रे? त्याची का वाढत गेली? आता मला माहिती असतं तर मी नुसतं गेलो होय, बरोबर. मग मग पुढं काय झाला? मी गेलो तिच्या पाठला बघायला हा. तर गाय वाड्यात गेली होती. गेली होती. तर मी वाड्याजवळ गेलो जवळ गेलास. तो वाड्यात नाही ना हा. आवाज आला काय म्हणतोयस काय? माझ्या वाड्यात बरोबर. समाजात याची बायको गेली काय असं शेंडी काढायला? काढायला लोटायला मग आवाज आला असं. याची बायको घरात भांडी घासत होती. मला तो वाटे गेला असेल. मग मोठे असायचं कोण तो मोठे मोठा झोपला होता. मग वाढत होता कोण? वाड्यात मला कोण नाही माहित. वाड्यात कोण नव्हता. हा. माझी गाय वाड्यात दिली. हा. मी तसं जवळ गेलो ना जवळ गेला? वाड्यात ना आवाज आला. आवाज आला? काय म्हणतोय? कसा आवाज आला? कसा आला आवाज? अरे सकाळी चिमण्या मिल्या मांडत होते असतील रे. मग मी असा आवाज आला. हा. हा काय चिमणीचा आवाज आहे? मग तुमच्या बापसान द्यायला नव्हतं रे. कशी चिमणी ओरडते? एखादी चिमणी मिळते असते तर असा आवाज येतो. हा कावळा ओरडतो. वा. हा आवाज बघणे कसा आहे? कसा? मग पुढं काय झालं ते सांग. असा आवाज आला. हा. मला काय वाटलं माहितीये? काय वाटलं? तो आता चालू आहे माहितीये? काय? खुसखुसत चालली आहे वाड्यात. त्याचा प्रकार होतो का? त्याचा प्रकार? तुला दाखव खुसखुस. नको, नको, नको. त्याचा प्रकार. हा, कसा कसा कसा? खुसखुसत चालली आहे वाड्यामध्ये. त्याच्या डोका पण पॉवरफुल आहे. मी काय केलं माहितीये? काय केलंस पुढं? मी दरवाजाजवळ गेलो. हा. आणि कसा जवळ गेलो तसा अजून आवाज वाढला. अजून आवाज वाढला? हो. कसा? तू जसं जवळ त्यांचा आवाज वाढत जा. मग काय केलंस रे? मी काय केलं? काय केलंस? घेतली काठी. घेतलीस काठी? आणि दरवाजा लूट उघडला. हे, नंदा, काय काय? हे कापली आहे रे, हा. ए, कडक काय? खाली सावध सावध. जोरात उघडला. मग आज ते पोलिस जातील आतले. म्हणजे आता समाधान आहे ना? काय बोकाय? पुढं पुढं काय केलास? दरवाजा हळूच उघडला. हा. आणि वाड्यात बघतो ते काय काय? सगळा कार्यक्रम पडला. कसं काय? वासरू दूध पियत ए! होतं. आता तो काय म्हणला? अरे 10 मिनिटं काढली समची. अरे छोटे मित्र जरा इकडे लक्ष दे. मयूर वरेकर यांकडून बायांच्या गाण्याच्या वंशमोरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे बायांचं गाणं वंशमोर झालं पाहिजे. तर त्याची जायची परिस्थिती आहे त्यावरती. पाणी पाहिजे. मी काय म्हणतो, पाणी तुम्हाला देतो. पाणी नाही तुम्ही खाली? काय काय? नसेल ना. मी काय म्हणतो, तुम्ही पाण्याशिवाय नाचणार ना? पाणी असेल तर नाचू. तो कोणी घ्यायला सांगितलं तर म्हणून हाला घेऊन जा. रात्रभर नाचतो. अरे काय लागणार पाण्याशिवाय? चल नाचू तोपर्यंत पाणी आणतील. आणखी आणखी. तुला पाणी पाण्याची जबाबदारी माझी.
स्वयंपाक पाणी आटलंय बॉटल लावून अरे जीव जवळ त्याला वाटलं हा दगड आहे अरे ढोलकीला घासतात नाही शाई लावतात तो त्याला वाटतात खाली चल एकदा आणि नको जीव काढली तो काढली मला बोलवली कशाला आता सांगेल का नाही तुमच्या गाणी बोल देव पप्पा येऊन गेले त्याने आपल्यावर काम केलं 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा काय पुढे पुढे बोल 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा हात माट करून ए मूर्खा हात माट करू अच्छा हां हात मार करू काय तुमच्या असं हमारे हां ऐसा ही होता कैसा होता है हमारे ऐसा ही होता है लेना है तो लो नहीं तो छोड़ दो माझा सोडू नको पाठी बसली चालायचं नाही आपल्याला असा घाटमाट करायचा नाही हा 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा घाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललेला आहे त्यांचा रसा प्रतिबंध करायचा आहे करूया. आणि हे सर्व तुला करायचं आहे करतो काय कामगिरी नक्की नक्की जायचं ना जाऊया चल रे. हा, सांगतोय माहिती आहे ना हा. चला 2 मिनिटं जा का? काय म्हणताय नाचतोय वाघ वाडीमध्ये जाऊ. मला कामगिरी समजली नाही अरे पण मला सांग त्या गवळ्या किती आहेत अरे 16 शस्त्र 108 मग आपण तिघं मग काय होतंय मग एवढ्या गवळ्याने अडवणार कशा मग तुला कशाला महत्वाचं जेवायला बोलवलं तुला आवड एवढा हे तुला किती रुपये माहिती काय 300 रुपये किलो आहे काय हा एवढाचा चव बघाय घेतला ना आलूला तुला सवय पण नाही आपण तिघं सांगतो घाबरतोस कशाला मी काय म्हणतोय मला पहिल्यापासून समजली कामगिरी हो जाऊया चल लगे अजून शिल्लक रे. चल लगे चल पटकन. लवकर पुढे हो
Thank you.